रोशन कुडे या पीडित शेतकऱ्याची बच्चू कडू यांनी भेट घेतलेली आहे। बच्चू, तुम्ही भेट घेतलेली आहे, हा काय प्रकार तुमच्या आता लक्षात आलेला आहे? आणि माझ्या लक्षात आहेच, मी वाट पाहत होतो कोणतरी याच भागातले लोक येऊन त्याला ह्या प्रकरणाला उचलेल, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल। पण 10-15 दिवस झाले काही कोणी यायला तयार नाही। एकदा मीडियामध्ये बातमी आली, नंतर थांबली। मला हे याचं नवल वाटतं, हा केला लहान गुन्हा नाही आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गुन्हा आहे। 1 लाखासाठी 8 लाखाची किडनी विकावं लागतं? लाज नाही वाटत का आमच्या लोकांना काही? हाच गुन्हा जर जाती धर्माच्या नावानं झालं असतं ना, तर मला याचं काम नाही पडलं असतं, गावानं तसंच पेटवलं असतं। पण त्या शेतकऱ्याच्या डोक्याला जात लावला नाही, धर्म लावला नाही। धर्मजातीचे पट्टे बांधून जर झालं असतं, मुसलमानानं हिंदूची आणि हिंदूनं मुसलमानाची काढली असती, तर मग पेटलं असतं आणि तुम्ही दाखवलं असतं। पण आमचं दुर्दैव आहे का आमच्या डोक्याला कपाळाला ना शेतकऱ्याची पट्टी आहे, आणि म्हणून काही होत नाही आहे। अजूनही मानवी तस्करीचा गुन्हा का दाखल झाला नाही, अपहरणाचा गुन्हा का दाखल झाला नाही? यामध्ये एकटा एसपी थोडा सांभाळणार आहे सगळं? एसपी किती काही चांगला असू दे, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळी चौकशी फक्त स्थानिक पोलीस अधीक्षक एसपी करणार? इथल्या पालकमंत्र्याला या वाटलं नाही त्या लोकाला? कोण पालकमंत्री असन जो त्याला एवढी जबाबदारी नाही वाटत? एखाद्या आमदारानं फोन तरी त्याचा, खासदारानं, मुख्यमंत्री या विदर्भातला मुख्यमंत्री आहे, साधा फोन करून चौकशी करत नाही मुख्यमंत्री? धर्माच्या नावानं आले हो तुम्ही, होटं घेता, बटंगे तो कटेंगे म्हणता, आणि आता आमचा शेतकरी तुमच्याच भाजपच्या गुंड्याकडून कापल्या जातं, त्याची किडनी काढल्या जातं। हा भाजपचाच गुंडा आहे ना? सत्तावरती तुमची खाली गुंडे तुम्ही पोहोचले इकडे, म्हणजे रेती तस्करी यांची, सगळे अवैध धंदे यांचे चालवा, यांच्या पक्षात जा तेव्हाच ते चालन। या नागपूर विभागाचा धंदा सुरू केलेला आहे, आणि याचा मुखिया बावनकुळे आहे या प्रकरणात। भाऊ, या संदर्भात तुमच्या पक्षाकडून किंवा तुमच्याकडून काय आता 3 तारखेला माझ्या पक्षाकडून नाही, शेतकरी म्हणून, कारण धर्मजातीच्या नावानं असतं तर आमचं याचं काम पडलं नसतं, पण शेतकरी म्हणून, शेतमजूर म्हणून, मी शेतकऱ्याची औलाद आहे म्हणून, मला जात धर्म शेतकरी आहे म्हणून 3 जानेवारीला महात्मा सावित्रीबाई फुले जयंती आहे, जिजाऊची जयंती आहे, त्या दिवशी रोशनच्या घरापासून तर तहसील पर्यंत आम्ही ह्या सगळ्या मागण्या, मग SIT निर्मिली पाहिजे, त्याचे पैसे तातडीनं 3 तारखेच्या आत जमा झाले पाहिजे। ज्या सावकारांना अवैधरित्या जमा केले त्याच्या रेकॉर्डवर दिले पैसे, ते खंडणी टाईपच केले, ते सगळे वसूल झाले पाहिजे। आणि या सगळ्या याच्यामध्ये SIT नेमून हे गुन्हे होऊ नये, ते मायक्रो फायनान्सवाले असन, फायनान्सवाले असन, किंवा हे अवैध सावकार असन, याच्यावर पूर्ण ताकदीनं आम्ही पाहतो बंदोबस्त होणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या मागण्या घेत आम्ही रोशनच्या घरापासून 3 तारखेला 8 वाजता इथून निघणार तहसील पर्यंत। त्याच्यावर कारवाई झाली नाही तर मोर्चाचं रूप वेगळं होऊ शकतं, हे सरकारनं लक्षात ठेवावं। तर हे होते बच्चू कडू यांचं म्हणणं होतं की 3 जानेवारीला लॉंग मार्च रोशन कुडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काढण्यात येणार आहे। सारंग पांडे, ABP माझा, मिंथूर, चंद्रपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।